हाय फ्रेंड्स, पूजाच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत. आणि मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे घरगुती कच्च्या केळीचे कुरकुरीत चिप्स आणि खूप छान छान नवनवीन टिप्स सह. ही आहे कच्ची केळी आणि ही कच्ची केळी ही नॉर्मल कच्ची केळी घेतली आहे मी, जी आपण भाजी वगैरे बनवतो ती. आणि ही बाजारामध्ये तुम्हाला कुठेही उपलब्ध होईल. तर आता मी ते केळी घेऊन त्याची साल काढून घेत आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, कधीही कच्ची केळी घेतल्यानंतर त्याची साल काढताना अगोदर हाताला थोडस तेल लावून घ्यायचं. तेल लावलं म्हणजे हाताला त्याचा चीक लागणार नाही. केळीला खूप चीक असतो, त्यामुळे हात काळे होतात. त्यामुळे हात काळे होणार नाहीत. अशा प्रकारे आपण सगळ्या केळींचे साल काढून घेऊ आणि त्याचे चिप्स बनवून घेऊया. आता आपण अशा प्रकारे सगळ्या केळींचे चिप्स बनवले आहेत. बऱ्याच वेळेला सगळ्यांना प्रश्न पडतो की केळीचे चिप्स बनवल्यानंतर ते काळे पडतात. तर ते काळे पडू नये म्हणून मी तुम्हाला एक खास अशी टिप्स सांगत आहे. तर केळीचे चिप्स बनवल्यानंतर आपण त्याला थोडस वरतून मीठ टाकून घेऊया. बरेच जण केळीचे चिप्स बनवल्यानंतर त्याच्यावर मीठ टाकतात, तर ते व्यवस्थित मिक्सही होत नाही आणि त्याच्यामुळे त्याची चवही लागत नाही. तर आपण काय केलंय, त्याच्या अगोदरच तळायच्या अगोदरच आपण त्याच्यावर थोडस सेंधव मीठ घातलेलं आहे आणि मीठ घालून आपण त्याला छान मिक्स करून घेऊ. आपण अगोदर सर्व केळींना मीठ लावून घेतले होते. तुम्ही बघू शकता, सगळ्या केळींना आपण व्यवस्थित मीठ लावलेलं आहे आणि ते मिक्स करून आपण तेलामध्ये गरम तेल करून त्याच्यामध्ये आपण हे सगळे चिप्स टाकूया. तर केळीचे चिप्स बनवताना सगळ्यांना एक प्रश्न पडत असतो की ते काळे होतात, मग ते काळे पडू नये, नाही तर मग त्याच्या कडा काळ्या होतात. तर त्या कडा सुद्धा काळ्या होऊ नयेत म्हणून आपण मीठ लावून घेतलं होतं. आणि त्याच प्रकारे बरेच जण त्याला हळदही लावतात. तर उपवासाला हळदही चालत नाही, म्हणून बिना हळदीचे ते कसे बनवायचे ते आपण बघत आहोत. पुन्हा आपण त्याला पाण्यामध्ये सुद्धा टाकू शकत नाही. बरेच जणांना असं वाटतं की पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते काळे पडणार नाहीत, पण त्याच्यात पाण्यातही टाकू शकत नाही. त्यामुळे आपण त्याला थोडस मीठ लावून घेतलं आहे. केळीचे हे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कच्च्या केळी मिळतात. राजोळी केळी, केरळी केळी, त्याच्यानंतर आसामला आणि ओडिसाला सुद्धा वेगवेगळ्या केळी मिळतात. पण बऱ्याच जणांना राजोळी केळी असो की केरळी केळी असो ही सगळीकडे उपलब्ध होत नाहीत. म्हणून नॉर्मल केळी जरी घेतली ना, त्याचे सुद्धा खूप छान असे चिप्स तयार होतात. तर म्हणून मी नॉर्मल आपली जी कच्ची केळी बाजारात मिळते ती कच्ची केळी यूज केली आहे. आणि आता अशा प्रकारे आपण सगळे केळीचे चिप्स तळून घेऊ. तुम्ही बघू शकता, हे आपले केळीचे वेफर्स चिप्स तयार आहेत. तुम्ही बघू शकता की ते आपण त्याला हळदही न यूज करता न वापरता ते पिवळे झालेले आहेत आणि खूप क्रंच झाले आहेत. बघू शकतात तुम्ही, खूप छान क्रंची. आणि उपवासाला अशी हळद चालत नाही, तर तुम्ही उपवासालाही हळद न यूज करता ते चिप्स खाऊ शकतात. आणि ते आपण बनवताना आपण त्याला तळायच्या अगोदर मीठ लावलेलं असल्यामुळे ते कुठल्याच प्रकारे काळे पडलेले नाहीयेत. आणि अशा प्रकारे तुम्ही माझ्या पद्धतीने केळीचे चिप्स बनवून बघा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.